Hello friends, now we observe the next example, 15th number example. Example काय बघूयात. Double slit arrangement produces interference fringes for sodium light. Wavelength given है 589 nanometer that are 0.20 degree apart. What is the angular fringe separation if the entire arrangement is immersed in water? N is the refractive index of water, that is given 1.33. तर आपल्याला इथं फाइंड आउट काय करायचं आहे, तर अँग्युलर फ्रिंज सेपरेशन फाइंड आउट करायचं आहे. फर्स्टली आपल्याला इथं दिलेलं आहे अँग्युलर सेपरेशन व्हेन द डबल स्लिट अरेंजमेंट इज प्रेझेंट इन दी एअर, दॅट टाइम अँग्युलर सेपरेशन इज 0.20 डिग्री अपार्ट. आणि जो लाईट यूज केलं आहे त्या लाईटची वेवलेंथ आहे 589 नॅनोमीटर. नाव टोटल अरेंजमेंट आपण काय केलं, इमर्स इन वॉटर. whole arrangement is immersed in water, then the angular fringe separation it changes because the refractive index of medium is changed. So here we will find out the angular fringe separation. Here given theta a आपण म्हणूयात, that is equivalent to 0.20 degree. lambda is equivalent to 589 and नॅनोमीटर मध्ये आहे. आणि आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेली आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू 0.33 असं सांगितलेलं आहे. नाव दिस टोटल अरेंजमेंट इज इमर्स इन दी वॉटर. वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल 1.33. नाव वी हॅव द फॉर्म्युला फॉर द अँग्युलर सेपरेशन. दॅट फॉर्म्युला इज थीटा equal to lambda upon small d. Lambda is the wavelength, d is the separation between slits. जो ज्या स्लिट्स आपण डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये घेतलेले त्यांच्यामध्ये जे सेपरेशन झाले दॅट डिस्टन्स इज डिनोटेड बाय डी, सिम्बॉल डी. सो हियर थीटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी. फर्स्टली वी हॅव the angular separation when total arrangement present in air. So lambda a आपण म्हणूयात theta a equivalent to lambda a upon d, that is the first equation. Total arrangement is immersed in water, so angular separation हे water मध्ये आपल्याला ऑब्झर्व होणार आहे. So theta w is equivalent to lambda W अपॉन डी. तर जे अरेंजमेंट आहे त्याच्या स्लिट सेपरेशन जे होतं ते तर आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे. सो डी इज कॉन्स्टंट, दॅट इज दी सेकंड इक्वेशन. नाव वी टेक द रेशो ऑफ दीज टू इक्वेशन्स. थीटा ए अपॉन थीटा डब्ल्यू इक्विव्हॅलंट टू लॅम्बडा ए अपॉन लॅम्बडा डब्ल्यू, बिकॉज dd get cancel now, but lambda a upon lambda w, ratio of wavelength is the refractive index. We know the formula, ratio of wavelength is the refractive index, so that is equivalent to n. So we have formula theta w equivalent to theta a upon n. थीटा ए गिवन थीटा ए ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.20 अँड एन इज 1.33. कॅल्क्युलेटिंग दिस टर्म्स, ह्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या तर आपल्याला आन्सर मिळेल. अँड दॅट इज द अँग्युलर सेपरेशन व्हेन
The total arrangement is immersed in the water, and answer is theta W equal to 0.150 डिग्री. तुम्हाला टोटल आन्सर असणार आहे थीटा डब्ल्यू इक्विव्हॅलंट 0.150 डिग्रीमध्ये आपल्याला आन्सर असणार आहे. दॅट इज दी angular separation between the fringes. Here we get this angular separation. तर इथं आपल्याला आन्सर मिळालेले आहे. आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं अँग्युलर सेपरेशन. दॅट अँग्युलर सेपरेशन when total arrangement of double slit experiment is immersed in the water, then the angular separation is obtained as such theta w is equal to 0.15 degree. Now we observe the next example. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये बघा, इन ए डबल स्लिट अरेंजमेंट द स्लिट्स आर सेपरेटेड बाय डिस्टन्स इक्वल टू 100 times the wavelength of light passing through the slits. फर्स्ट आन्सर काढायचं आहे. व्हॉट इज द अँग्युलर सेपरेशन इन रॅडियन्स बिटवीन द सेंट्रल मॅक्सिमम अँड ॲन ॲडजसंट मॅक्सिमम. बी पॉईंट आहे. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन दिस मॅक्झिमा ऑन ए स्क्रीन 50 सेंटीमीटर फ्रॉम दी स्लिट. आन्सर आपल्याला येणार आहे 0.01 रॅडियन अँड 0.5 सेंटीमीटर. हे दोन जे आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याचे आन्सर्स इथं ऑप्टेन होणार आहेत. तर फर्स्टली आपल्याला गिव्हन काय बघा, डबल स्लिट अरेंजमेंट आहे आणि स्लिटचं जे सेपरेशन आहे ते स्लिट सेपरेशन जे आपल्याला दाखवलं ते स्लिट सेपरेशन जे डिस्टन्स असणार आहे दॅट इज इक्वल टू 100 times दी वेवलेंथ ऑफ लाईट. म्हणजे स्मॉल डी आपल्याला इथं दिलेलं आहे. स्मॉल डी काय आहे बघा, 100 times दी वेवलेंथ म्हणजेच 100 लॅम्बडा असेल. गिव्हन वी हॅव दी डिस्टन्स डी इक्वल टू 100 लॅम्बडा. आपण नेक्स्ट एक्झाम्पल ऑब्झर्व करतो आहे. आपल्याला या एक्झाम्पलमध्ये लॅम्बडा डी दिलेलं आहे. स्मॉल डी जे स्लिट सेपरेशन आहे दॅट इज 100 लॅम्बडा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट ए ऑप्शन फाइंड आउट करायचं आहे. दॅट ए इज द अँग्युलर सेपरेशन बिटवीन दी सेंट्रल मॅक्सिमम अँड द ॲडजसंट मॅक्सिमम. असं आपल्याला इथे एक्झाम्पल आन्सर फाइंड आउट करायचं आहे. अँग्युलर सेपरेशन बिटवीन सेंट्रल मॅक्सिमम अँड दी ॲडजसंट मॅक्सिमम ऑन आयदर साइड. सो वी हॅव दी फॉर्म्युला फॉर दी अँग्युलर सेपरेशन थीटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन डी. That is first formula to find out the angular separation. We also have the formula that is theta equal to y upon capital D. हे आपण जे इंटरफरन्स पॅटर्न आपण ऑब्झर्व केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे थिअरॉटिकल एक्सप्लेनेशन आपण बघितले त्यावरून आपण अशा पद्धतीने डायग्राम ऑब्झर्व केलेली आहे. स्लिट थ्रू ज्या लाईट वेव्स ट्रॅव्हल होतात हिअर दॅट इज दी स्लिट अँड स्क्रीन. दॅट इज द स्क्रीन. स्लिट आणि स्क्रीनमध्ये डिस्टन्स आपण इथं कन्सिडर केलं आहे डी, कॅपिटल डी. हिअर वी ऑब्झर्व दी सेंट्रल मॅक्झिमा अँड दॅट इज दी अनादर नेक्स्ट मॅक्झिमा. तर या दोघांमध्ये आपण डिस्टन्स कन्सिडर करतो आहे. दोघांमधलं डिस्टन्स वाय आणि स्क्रीन अँड स्लिटमध्ये डिस्टन्स आहे कॅपिटल डी. हे अँग्युलर सेपरेशन जो अँगल क्रिएट होतो आहे दॅट इज दी theta. So theta equal to y upon d. We take the tan of theta, but theta is very small, so tan theta equivalent to theta. So theta equivalent to y upon d also. असे दोन आपल्याला इक्वेशन्स इथं ऑब्झर्व होऊ शकतात. थीटा इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्मॉल डी अँड थीटा इक्वल टू y upon d. Now for first point we use this equation theta इक्वल टू लॅम्बडा अपॉन स्मॉल डी. स्मॉल डी दिलेला आहे आपल्याला स्लिट सेपरेशन
is 100 times of the lambda. So lambda divided by 100 lambda. Lambda get cancel. So 1 upon 100, that means 0.01 radian. आपल्याला इथं काय आन्सर मिळणार आहे, थीटा अँग्युलर सेपरेशन जे आपल्याला ऑब्झर्व होतं इन रॅडियन, दॅट इज 0.01 रॅडियन हे आन्सर आपल्याला इथं ऑब्झर्व होणार आहे. आणि नेक्स्ट एक पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं आहे, दॅट इज दी डिस्टन्स बिटवीन दीज मॅक्झिमम्स when screen is placed at 50 सेंटीमीटर. म्हणजे डी आपल्याला इथं दिलेलं आहे at 50 सेंटीमीटर. देन वी यूज दी सेकंड फॉर्म्युला, थीटा इक्विव्हॅलंट टू y अपॉन कॅपिटल D. We will find out this y. Y is the distance. Y equal to theta into D. But here we find out this theta 0.01 and D is 50. So by calculating this we get the distance is 0.5 सेंटीमीटर. हे आपल्याला दोन आन्सर्स इथं ऑब्झर्व होणार आहेत. दॅट इज फर्स्ट ए ऑप्शन आणि हा आपला बी ऑप्शन असणार आहे सेकंड. दॅट इज 0.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपल्याला इथं आन्सर मिळणार आहे. Here we observed this next example. 17th नंबर एक्झाम्पल आपण इथं ऑब्झर्व करतोय. 17th नंबर एक्झाम्पलमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. एक्झाम्पल आपण रीड करूयात. अनपोलराइज लाईट विथ इंटेन्सिटी I0 is incident on two polarides. The axis of the first polaroid makes an angle of 50 degree with the vertical and the axis of the second polaroid is horizontal. What is the intensity of the light after it has passed through this second polaroid? जे आपल्याला इथं पोलरायझेशन ऑफ लाईटची थिअरी इथं यूज करायची आहे. हिअर वी यूज दी टू पोलराइड्स. we observed all this theory. Now here we know the unpolarized light. Unpolarized light आपण कोणत्या सिम्बॉलने इंडिकेट करत होतो बघा. अनपोलराइज्ड लाईट बघा काय आहे. अनपोलराइज्ड लाईट इज डिनोटेड ॲज सच. दॅट इज दी अनपोलराइज्ड लाईट. या लाईटचा पाथ हा असा आहे असं कन्सिडर करूयात. इंटेन्सिटी ऑफ दॅट अनपोलराइज्ड लाईट इज I0. I0 is the intensity of unpolarized light. Now we place the first polaroid. First polaroid ची कंडिशन पोझिशन कशी सांगितलेली आहे. Here we consider the vertical. हा आपला वर्टिकल आहे. The first polaroid is placed as such. The axis of first polaroid is makes angle 50 degree with that vertical. आपण फर्स्ट पोलराइड अशा पद्धतीने प्लेस केला आहे की फर्स्ट पोलराइडचा ॲक्सिस या वर्टिकलशी इथं 50 डिग्री अँगल क्रिएट करेल. म्हणजे हा इमॅजिनरी आपण वर्टिकल कन्सिडर केला आहे. या वर्टिकलशी फर्स्ट पोलराइडचा ॲक्सिस हा 50 डिग्री अँगल क्रिएट करणार आहे. वर्टिकल या पाथशी टोटल म्हणजेच थोडक्यात हा कसा असेल परपॅन्डिक्युलर असणार आहे. अँगल असणार टोटल हा 90 डिग्री. हा टोटल अँगल असेल 90 डिग्री. पण ॲक्सिस आणि वर्टिकलमध्ये अँगल होतो 50. तर रिमेनिंग अँगल असणार आहे 40 डिग्री. रिमेनिंग अँगल इज 40 डिग्री. अँड वी नो दॅट when unpolarized light is passed through the polaroid, any one polaroid, then intensity of light become half. म्हणजे आता ही जी अनपोलराइड लाईट आहे ही जर फर्स्ट पोलराइडमधून पास होत असेल, फर्स्टली अनपोलराइड लाईटची इंटेन्सिटी आहे I0 when that light rays are passes through the
first polaroid after passing of the light from first polaroid we observe the intensity become half. म्हणजे इथून लाईट या पोलराइडमधून लाईट जर पास होत आहे तर इंटेन्सिटी I0 राहणार नाही. हियर इंटेन्सिटी बिकम I0/2 हाफ होणार. इंटेन्सिटी बिकम हाफ. नाव वी हॅव सेकंड पोलराइड ऑल्सो अँड हियर वी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे. सेकंड पोलराइड इज प्लेस्ड हॉरिझॉन्टल मीन्स ॲक्सिस ऑफ सेकंड पोलराइड इज हॉरिझॉन्टल. हा जसा व्हर्टिकलशी 50 डिग्री अँगल क्रिएट करतोय तसा सेकंड पोलराइड हा व्हर्टिकलशी टोटली 90 डिग्री अँगल करतोय. म्हणजे सेकंड पोलराइड हा या पोझिशनमध्ये प्लेस केलेला आहे. that is the axis of polaroid. हा जो ॲक्सिस आहे दिस ॲक्सिस इज पॅरलल टू दिस पाथ. म्हणजेच थोडक्यात काय होणार आहे. आता हा जो सेकंड पोलराइड आहे दॅट सेकंड पोलराइड इज प्लेस्ड व्हर्टिकली और ॲक्सिस ऑफ सेकंड पोलराइड इज हॉरिझॉन्टली. now here when these light rays are passes through the second polaroid the intensity of light is depend on the angle. हा एक पॉइंट आपण ऑब्झर्व केलेला आहे. दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द फॉर्म्युला I2 इक्विव्हॅलंट टू I1 cos स्क्वेअर ऑफ थीटा. या फॉर्म्युला थ्रू आपण तो ऑब्झर्व केलेला आहे थिअरीमध्ये. आता जर that have the intensity unpolarized light have the intensity I0 when that light rays passes from the first polaroid intensity become half. फर्स्ट पोलराइडमधून जात असताना अँगल मॅटर करणार नाही. जरी 50 डिग्री अँगल असेल तरी अँगल मॅटर करणार नाही. इंटेन्सिटी बिकम हाफ. पण सेकंड पोलराइडमधून लाईट रेज पास होत असताना ते अँगल जर अँगल आपण बदलत असू तर इंटेन्सिटीसुद्धा चेंज होत जाणार आहे. मग ही इंटेन्सिटी आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तर हे दॅट हियर I0 या टोटल याला आपण म्हणूयात I1. इन I1 इज द इंटेन्सिटी ऑफ लाईट आफ्टर पासिंग थ्रू दी फर्स्ट पोलराइड अँड I2 इज द इंटेन्सिटी आफ्टर पासिंग थ्रू दी सेकंड पोलराइड. सो आता आपल्याला इथं फाइंड आउट करायचं ती इंटेन्सिटी ऑफ लाईट वेन लाईट पासेस थ्रू दी सेकंड पोलराइड. सेकंड पोलराइडमधून पास झाल्यानंतर लाईटची इंटेन्सिटी काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायची. तर इथं आपल्याला I1 इथं फाइंड आउट झालं I0/2 इज दी I1 अँड थीटा इज दी अँगल बिटवीन दी ॲक्सिस ऑफ टू पोलराइड. जे दोन पोलराइड्स आपण घेतलेले आहेत त्या दोन पोलराइड्सच्या ॲक्सिसमध्ये किती अँगल क्रिएट होतोय दॅट अँगल इज दी थीटा. या अँगलवरती इंटेन्सिटी डिपेंड असेल. अँगल जर चेंज होत असेल तर इंटेन्सिटीसुद्धा बदलणार आहे. ठीक आहे. मग या दोन्ही पोलराइडच्या ॲक्सिसमध्ये अँगल क्रिएट होतोय 40 डिग्री. दॅट अँगल इज 40 डिग्री. कसा बघा हा तुमचा हॉरिझॉन्टल आहे. सेकंड पोलराइडचा ॲक्सिससुद्धा कसा आहे हॉरिझॉन्टल आहे आणि फर्स्ट पोलराइड जो आहे त्याचा ॲक्सिस या हॉरिझॉन्टलशी 40 डिग्री अँगल क्रिएट करतोय. म्हणजेच इथं फर्स्ट पोलराइड अँड सेकंड पोलराइड या दोघांच्या ॲक्सिसमध्ये 40 डिग्री एवढा अँगल क्रिएट होत असणार आहे. सो इंटेन्सिटी become as such I2 equivalent to I0/2 cos of 40 square. Intensity is I0/2 cos of 40 square. अशा पद्धतीने आपल्याला इथं इंटेन्सिटी ऑफ लाईट वेन लाईट अनपोलराइज लाईट पासेस थ्रू दी सेकंड पोलराइड ऑब्झर्व होणार आहे. सेकंड पोलराइड थ्रू लाईट पास होत असताना आपल्याला एवढी इंटेन्सिटी ऑब्झर्व होईल. I2 इक्वल टू I0/2 cos of 40 square. नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय. इन फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन
by a narrow slit, a screen is placed at a distance of 2 meter from the lens to obtain the diffraction pattern. If the slit width is 0.2 millimeter and the first minimum is 5 millimeter on either side of the central maximum, find the wavelength of light. लाईटची वेवलेंथ आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. सो इथं आपल्याला फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन जी थिअरी आपण ऑब्झर्व केलेली आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल, ते तुम्ही पुन्हा बघू शकता तो व्हिडिओ. फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शनमध्ये आपल्याला जर आपण मिनिमा ऑब्झर्व करतो आहे, इथं आपल्याला तेच सांगितलं आहे सेंट्रल मॅक्झिमा. बघा फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन हे नॅरो स्लिट थ्रू ऑब्झर्व करतो आहेत आपण फ्रॉनहॉफर डिफ्रॅक्शन. तर त्या स्लिट आणि स्क्रीन जे आहे त्यांच्यामधलं डिस्टन्स आहे 2 मीटर, म्हणजेच कॅपिटल डी तुम्हाला दिलेला आहे 2 मीटर. आणि जी स्लिटची विड्थ दिलेली आहे म्हणजेच ए तुम्हाला इथं दिलेलं असेल, ए इज 0.2 millimeter and the first minimum is 5 millimeter on either side of the central maximum. सेंट्रल मॅक्झिमम पासून फर्स्ट मिनिमा म्हणजे फर्स्ट डार्क पॉईंट जो आहे तो सेंट्रल मॅक्झिमम पासून त्याचा डिस्टन्स आहे 5 millimeter. तर वेवलेंथ त्या लाईटची किती असेल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे आपण गिव्हनमध्ये काय बघूयात. हियर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, कॅपिटल डी दिलेला आहे दॅट इज 2 मीटर. ए तुम्हाला दिला आहे विड्थ ऑफ स्लिट दॅट इज 0.2 millimeter, म्हणजेच आपण त्याला म्हणणार 0.2 इंटू 10⁻³ मीटर. देन वाय डिस्टन्स दिलेले तुम्हाला सेंट्रल मॅक्झिमापासून त्या फर्स्ट मिनिमाचं डिस्टन्स दिले, त्याला आपण वायने इंडिकेट करूयात. दॅट इज इक्विव्हॅलंट टू 5 millimeter, म्हणजेच 5 इंटू 10⁻³ मीटर. अँड वी विल फाइंड आउट दी वेवलेंथ लॅम्बडा. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे वेवलेंथ लॅम्बडा. आता आपण एक चार्ट बघितला होता बघा आधीच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये हे सगळे आपल्याला फॉर्म्युलाज आहे. सेंट्रल मॅक्झिममपासून मिनिमम फर्स्ट मिनिमम जर आपण ऑब्झर्व करतो तर त्याचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. आणि त्यासाठी फॉर्म्युला आपण इथं लक्षात घेतो वाय एन इक्विव्हॅलंट टू एन इंटू लॅम्बडा डी अपॉन ए. आता एन हा तुमचा एक आहे, फर्स्ट मिनिमा म्हटलेला आहे म्हणजेच एन इक्विव्हॅलंट टू 1. इथं एन हा तुमचा आर आहे नाही, एन इज दी इंटिजर, एन इक्वल टू 1 असणार आहे इथं आपल्या या एक्झाम्पलमध्ये एन इक्वल टू 1. सो वाय equivalent to lambda capital D upon A. We will find out the lambda. So formula become lambda equal to y into A upon capital D. तर याच्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर काय मिळेल, लॅम्बडा इक्वल टू y किती दिला तुम्हाला 5 इंटू 10⁻³ इंटू ए आहे 0.2 इंटू 10⁻³ अँड कॅपिटल डी इज 2 मीटर. सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं आपण. 5 इंटू 0.2 मीन्स 1, 10⁻³ 10⁻³ 10⁻⁶. सो 10⁻⁶ अपॉन 2. सिंपल तुम्ही लॉग टेबलचा यूज करू शकता, पण इथं काहीच गरज नाही आहे, तुम्हाला तोंडी कॅल्क्युलेशन होऊ शकतं. 10⁻⁶, 5 इंटू 0.2 इज दी 1 इंटू 10⁻⁶ डिवाइड बाय 2 मीन्स 0.5. तुम्हाला इथं आन्सर काय मिळणार आहे 1/2 इंटू 10⁻⁶ असं आन्सर मिळणार आहे तुम्हाला इथं. आणि इथं जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर इथं टोटली आन्सर तुम्हाला मिळेल दॅट इज 5000 डिग्री एंगस्ट्रॉम.
या टोटल याचं कॅल्क्युलेशन करून बघा. आन्सर तुम्हाला येईल 5000 डिग्री एमस्ट्रॉंग. मीन्स वेवलेंथ इज 5000 डिग्री एमस्ट्रॉंग. जी वेवलेंथ तुम्ही इथं फाइंड आउट कराल दॅट इज दी 5000 डिग्री एमस्ट्रॉंग. याच्या थ्रू ऑब्झर्व होणारी वेवलेंथ आहे. लाईटची वेवलेंथ इज दॅट इज 5000 डिग्री एमस्ट्रॉंग.